नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 14 जूनचा एपिसोड. आजच्या ठरलं तर मग मालिकेच्या भागात भावनांचा, सस्पेन्सचा आणि मोठ्या खुलाशांच्या दिशेने जाणाऱ्या घटनांचा जबरदस्त संगम पाहायला मिळाला. सायलीच्या भूतकाळाचं गूढ आता हळूहळू उलगडत चाललं आहे आणि तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य समोर येण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. आजचा भाग सुरू होतो तो सायलीच्या अस्वस्थ मनस्थितीने. गेल्या काही दिवसांपासून तिच्या डोक्यात सतत एकच प्रश्न फिरत असतो, मी नक्की कोण आहे? आश्रमात सापडलेले धागेदोरे, लहानपणीच्या अस्पष्ट आठवणी आणि मधुभाऊंच्या बोलण्यातून मिळणारे संकेत यामुळे तिची बेचैनी आणखी वाढलेली असते. सायली थेट मधुभाऊंकडे जाते. तिच्या डोळ्यांत अश्रू असतात, पण मनात मात्र प्रश्नांचं वादळ असतं. ती मधुभाऊंना एकामागोमाग एक प्रश्न विचारू लागते. माझं बालपण कुठे गेलं? माझे खरे आई वडील कोण? तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहात? अशा प्रश्नांनी मधुभाऊ अक्षरशः गप्प होतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहून सायलीला वाटू लागतं की काहीतरी मोठं सत्य नक्कीच लपवलं गेलं आहे. दुसरीकडे अर्जुनही सायलीची ही अवस्था पाहून चिंतेत पडलेला असतो. तो तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो, पण सायली आता फक्त धीरावर थांबणारी नसते. तिला उत्तरं हवी असतात. तिला तिची ओळख हवी असते. तिच्या आयुष्याचा हरवलेला अध्याय तिला पुन्हा वाचायचा असतो. भागातील सर्वात भावनिक क्षण तेव्हा येतो जेव्हा सायलीला तिच्या भूतकाळातील काही चित्र आणि आठवणी पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर दिसू लागतात. लहानपणी पाहिलेली काही माणसं, काही जागा आणि काही प्रसंग तिच्या मनात चमकून जातात. तिला वाटू लागतं की ती ज्या आयुष्याला स्वतःचं समजत होती ते कदाचित पूर्ण सत्य नाही. मधुभाऊंच्या चेहऱ्यावरचा अपराधीपणा आणि त्यांची घालमेल पाहून प्रेक्षकांनाही जाणवतं की आता मोठा स्फोट होणार आहे. अनेक वर्षांपासून दडवून ठेवलेलं रहस्य आता जास्त काळ लपून राहणार नाही. दरम्यान दुसऱ्या बाजूला प्रियाच्या कारस्थानांची मालिकाही सुरूच असते. सायलीचं सत्य बाहेर आलं तर तिचे सगळे डाव उधळतील याची तिला कल्पना असते. त्यामुळे ती अजूनही परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असते. पण नशिबाची चक्र आता वेगळ्याच दिशेने फिरताना दिसतात. अर्जुन मात्र सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. तिच्या डोळ्यातलं दुःख पाहून त्यालाही वाईट वाटतं. तो तिला सांगतो की सत्य कितीही कठीण असलं तरी ते जाणून घेणं आवश्यक आहे. हीच गोष्ट सायलीला आणखी बळ देते. भागाच्या शेवटच्या काही मिनिटांत तर सस्पेन्स अक्षरशः शिगेला पोहोचतो. सायलीला असे काही संकेत मिळतात ज्यामुळे ती स्वतःच्या खरी ओळखीच्या खूप जवळ पोहोचते. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भीती, आनंद आणि संभ्रम अशा सगळ्याच भावना एकाच वेळी दिसतात. प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, सायली म्हणजेच खरी तन्वी आहे का? आणि इथेच आजचा भाग संपतो. पुढील भागात तन्वीच्या सत्याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकंदरीत आजचा भाग भावनिक, रहस्यमय आणि प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा ठरला. सायलीच्या आयुष्याचं गूढ आता शेवटच्या टप्प्यात आलं असून पुढील भागात मोठा धमाका होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. पुढील भागात नेमकं कोणतं सत्य समोर येणार? सायलीला तिची खरी ओळख पटणार का? आणि प्रियाच्या कारस्थानांचं काय होणार? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि पुढे काय होईल असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके आणि सोप्या भाषेतील मालिकांच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले रहा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या भागाच्या भन्नाट अपडेट्ससह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि पाहत रहा आपल्या आवडत्या मालिका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचा ट्विस्ट चुकवायचा नसेल तर आमच्यासोबत राहणं अगदीच ठरलं तर मग.